मकर संक्रांतीनंतर सूर्य उत्तरायणामध्ये चालू झालेला आहे आणि त्यामुळे पहिला येणारा जो सण आहे हा आहे वसंत पंचमी. वसंत पंचमी हा सण आल्यानंतर आपल्याला जाणीव होते की अरे वसंत ऋतू आलेला आहे, शिशिराची पानगळ संपून आता वसंताची पालवी फुटायला सुरुवात होणार आहे. तर हा जो ऋतू बदल आहे त्याला आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. वसंत ऋतू हा आयुर्वेदानुसार दोष बाहेर काढण्यासाठी सर्वोत्तम काळ मानलेला आहे. कारण शिशिरामध्ये जी थंडी असते त्या थंडीमध्ये बऱ्यापैकी कफ हा संचित झालेला असतो आणि ज्या वेळेला मकर संक्रांतीनंतर सूर्याचं मकर संक्रमण होतं त्यानंतर हळूहळू हवेमध्ये उष्णता वाढायला लागते, तापमान वाढायला लागतं आणि त्यामुळे हा जो थंडीमुळे गोठलेला कफ आहे शरीरामध्ये वेगवेगळ्या स्रोतसांमध्ये वेगवेगळ्या पोकळ्यांमध्ये जाऊन बसलेला हा जो कफ आहे हा सूर्याच्या उष्णतेमुळे वातावरणातील उष्णतेमुळे हळूहळू वितळायला लागतो आणि त्यामुळे बऱ्याचदा ह्या ऋतूमध्ये हा जो ऋतुसंधी आहे की हिवाळा संपून उन्हाळा सुरू होण्याचा काळ आणि हा जी मधली फेज आहे यामध्ये हा सगळा कफ वेगवेगळ्या स्रोतसांमधून बाहेर यायला लागतो आणि त्यामुळे बऱ्याचदा सर्दी होणं, खोकला होणं, ज्या लोकांना दम्याचा विकार आहे त्यांचा दमा प्रबळ होणं, दम्याची ढास वाढणं, ह्या गोष्टी हे त्रास होताना दिसू लागतात. ॲलर्जिक कंडिशन्स निर्माण होताना दिसू लागतात. त्याचबरोबर आळस वाढणं, वजन वाढणं, थकवा येणं ह्याही गोष्टी ह्या ऋतुसंधीमध्ये दिसायला लागतात आणि ह्याचं मुख्य कारण हेच आहे की थंडी संपून उन्हाळा सुरू झाल्यामुळे जो काही थंडीमध्ये साठलेला कफ होता तो आता हळूहळू बाहेर पडायला लागला आहे. मग हे सगळे जे त्रास आहेत ते होऊ नये म्हणून काय करता येतं तर आयुर्वेदामध्ये वमन हे जे पंचकर्म सांगितलेलं आहे ते ऋतूनुसार वसंत या ऋतूमध्ये करण्यास सांगितलेलं आहे. वमन हे पंचकर्म मोस्टली कफदोष जो आहे तो शरीरातून बाहेर काढण्यासाठी केलं जातं आणि त्यामुळे ही एक सुंदर डिटॉक्स अशी परिपूर्ण कल्पना आहे. तर यामध्ये सुरुवातीला 5 दिवस तूप प्यायला दिलं जातं, त्यानंतर अभ्यंग आणि स्वेदन, सर्वांग अभ्यंग आणि स्वेदन केलं जातं आणि त्यानंतर एक दिवशी ज्या दिवशी वमन करायचं ठरवलं असेल त्या दिवशी सकाळी वमनासाठीचे औषध देऊन उलटीतून हा जो अतिरिक्त साठलेला खराब झालेला कफ आहे तो सगळा शरीरातून बाहेर काढला जातो आणि पुढचे 5 दिवस मग संसर्जन क्रम म्हणजेच पथ्य फॉलो करायला सांगितलं जातं आणि अशा प्रकारे संपूर्ण शरीर शुद्धी होऊन जाते आणि त्यानंतर बरेचसे त्रास म्हणजे तुम्ही वर्षभर निरोगी राहण्यासाठी, वर्षभर तुम्हाला सर्दी खोकला होऊ नये यासाठीची ही तयारी असते आणि ह्यालाच आयुर्वेदामध्ये वासंतिक वमन असं सुद्धा म्हटलेलं आहे. कारण हे ऋतूनुसार वसंत ऋतूमध्ये विशेष करून केलं जाणारं पंचकर्म आहे. इतर व्याधींमध्ये ज्या वेळेला इतर काही कारणांमुळे जर का कफ प्रबल असेल तर वर्षातील कुठल्याही वेळेला सुद्धा वमन करता येऊ शकतं. परंतु ज्या व्यक्तींना फक्त स्वस्थ राहायचं आहे, जसं आपण गाडीचं सर्व्हिसिंग करतो तर त्याच प्रकारे आपण आपल्या शरीराचं सर्व्हिसिंग, शरीराचं क्लिनिंग करण्यासाठी म्हणून ज्या वेळेला पंचकर्म करणार असतो तर त्यावेळेला ही ऋतूनुसार सांगितलेली कर्म आपण करू शकतो आणि त्यामध्ये वसंत ऋतूमध्ये येणारं जे कर्म आहे ते आहे वमन आणि म्हणून याला वासंतिक वमन असं सुद्धा म्हटलं जातं. तुमच्या आजूबाजूच्या वैद्यांकडे तुम्ही चौकशी केली तर त्यांच्याकडे सुद्धा कदाचित हे वासंतिक वमन शिबिर चालू झालेलं असेल. त्यामुळे नक्की आवर्जून ह्या वसंत ऋतूमध्ये वमन हे कर्म करून घ्या आणि शरीर डिटॉक्स करून घ्या जेणेकरून तुम्ही जी स्वस्थ आहे तुमचं जे आरोग्य आहे ते व्यवस्थित टिकून राहील आणि पुढे वर्षभरामध्ये तुम्हाला कुठल्याही आजारांना सामोरं जावं लागणार नाही. त्यामुळे वसंत ऋतूचा हा एक चांगला फायदा आपल्याला करून घेता येऊ शकतो. त्यामुळे नक्की ही प्रोसिजर ट्राय करा तुम्ही आणि त्याचबरोबर खाण्यापिण्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्यांबद्दलही आपण लक्षपूर्वक ठेवलं पाहिजे. कारण जसं सांगितलं की वसंत ऋतूमध्ये एक प्रकारे आर्द्रता शरीरामध्ये निर्माण होते कारण हा जो सुकलेला कफ आहे तो वितळायला लागतो, ओलसरपणा शरीरामध्ये यायला लागतो, जडपणा यायला लागतो आणि म्हणून शरीरामध्ये हा ओलसरपणा, जडपणा टिकून राहू नये ह्यासाठी आहारामध्ये शक्यतो वृक्ष अन्न घ्यायचे म्हणजेच कोरडे पदार्थ, गरम गरम पदार्थ आणि पचायला हलके पदार्थ आपल्याला सेवन करायचे आहेत. त्याचबरोबर जुने 1 वर्ष जुनी धान्य जी आहेत ज्वारी, बाजरी, नाचणी ही धान्य आपल्याला खायची आहेत या ऋतूमध्ये जेणेकरून कुठल्याही प्रकारे आर्द्रता आपल्या शरीरामध्ये आणखी वाढता कामा नये. शक्यतो भात सुद्धा थोडासा भाजून घेऊन मग ओपन वेसलमध्ये म्हणजे पातेल्यामध्ये वगैरे शिजून अशा प्रकारे खाल्लं तर त्यांनी सुद्धा अतिरिक्त कफ किंवा क्लेज शरीरामध्ये वाढणार नाही आणि म्हणूनच बऱ्याचदा असं होतं की उन्हाळा सुरू झाला म्हणून आईस्क्रीम खाण्याची टेंडन्सी ह्या दिवसांमध्ये वाढते. कारण बऱ्याचदा थंडीमुळे, त्याच्या आधी पावसाळ्यामुळे आईस्क्रीम खूप जास्त खायला मिळालेलं नसतं आणि म्हणून आता जस्ट उन्हाळा सुरू झाला रे झाला की लगेच सगळेजण आईस्क्रीमकडे वळायला लागतात. पण थोडासा दम धरा कारण लगेच आता जसं सांगितलं तसं की शरीरामध्ये अजून शिफ्टिंग चालू आहे. अजून एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूमध्ये आपण पूर्णपणे स्विच झालेलो नाही आहे. अजून आपण
मधल्या फेजमध्ये आहोत, ज्याला ऋतुसंधी असं म्हणतात. त्यामुळे आत्ताच जर का तुम्ही ऑलरेडी हा कफ शरीरामध्ये वितळायला चालू झालेला आहे आणि त्यात पुन्हा तुम्ही गार थंड आईस्क्रीम्स जर का खूप जास्त प्रमाणात खायला चालू केले, त्यातल्या त्यात आणखी रात्रीच्या वेळेत खायला, कारण बऱ्याचदा असं दिसून येतं की आईस्क्रीम हे बऱ्याचदा पोस्ट डिनर खाल्ल्यानंतर डेझर्ट स्वरूपात खाण्यात येतं, तर हा त्रास आणखी जास्त होऊ शकतो आणि मग जास्तीचा कफ वाढल्यामुळे कदाचित जास्त प्रमाणात ताप येणं, इन्फेक्शन होणं ह्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात. म्हणून वसंत ऋतूमध्ये ही ट्रान्झिशन फेज असल्यामुळे थोडंसं आपल्या आहाराकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर विहाराकडे सुद्धा, कारण थंडीमुळे जे आपलं अंग जखडलेलं असतं ते मोकळं करण्याची ही वेळ असते. त्यामुळे आवर्जून तुमच्या रुटीनमध्ये व्यायाम ही गोष्ट ॲड झाली पाहिजे, जेणेकरून हा जो कफ आहे अतिरिक्त आपल्या शरीरामध्ये तो कमी व्हायला सुद्धा ह्या व्यायामाने मदत होणार आहे. त्यामुळे वसंत ऋतूची ही जी ऋतुचर्या आहे त्यामध्ये जो आहार सांगितलेला आहे, विहारामध्ये व्यायाम सांगितलेले आहे, चालण्यासारखे व्यायाम आहेत, योगासन आहेत, हे तुम्ही ॲड केले पाहिजेत. आणि पंचकर्मामध्ये शरीर शुद्धीसाठी वमन हे पंचकर्म या वसंत ऋतूमध्ये करून घेतलं तर संपूर्ण शरीर हे निरोगी राहू शकतं आणि तुम्ही ही फेज ट्रान्झिशन जी आहे ती स्वस्थपणे अनुभवू शकता. व्हिडिओतली माहिती आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.